नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत नोबेल पुरस्कार 2024. या 2024 या वर्षी नोबेल पुरस्कार हे कोणाकोणाला मिळालेत याची थोडक्यात आपण माहिती घेऊया. तर पहा, नोबेल पुरस्कार या नोबेल पुरस्काराची सुरुवात 1901 मध्ये झाली. नोबेल पुरस्कार ज्या ज्या विषयांमध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये देतात ते क्षेत्र आणि ते नक्की कोण देतं ते प्रथम पाहूया. तर भौतिकी, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र यातील नोबेल पुरस्कार देण्याचा अधिकार दी रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेला आहे. ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र यांमधील नोबेल पुरस्कार देण्याचा त्यांच्याकडे अधिकार आहेत. तर वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्याचा अधिकार हा दी रॉयल कॅरोलियन मेडिको सर्जिकल इन्स्टिट्यूट यांच्याकडे तो अधिकार आहे. साहित्याचं नोबेल हा पुरस्कार देण्याचा अधिकार हा स्वीडिश अकॅडमी या त्यांच्यामार्फत दिला जातो. तर शांततेचं जे नोबेल असतं तो नोबेल पुरस्कार देण्याचा अधिकार नॉर्वेच्या संसदेने स्टोर्लिंग नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी यांच्याकडे हा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याचा अधिकार आहे. तर पहा, या 4 संस्थांकडे हे नोबेल पुरस्कार देण्याचे अधिकार आहेत. या 4 संस्था आपण ज्या पाहिल्या. आता आपण वळूया 2024 मध्ये नोबेल पुरस्कार विजेते आणि ते कोणत्या क्षेत्रामध्ये आणि नक्की त्यांनी काय केले. तर वैद्यकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार भेटलाय व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन. व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना वैद्यकशास्त्रातील 2024चा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ हे व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन या मायक्रो RNA वरील संशोधन कार्यासाठी डिस्कवरी ऑफ मायक्रो RNA वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला. या दोघांना, व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन. सूक्ष्म RNA वर केलेल्या या संशोधनामुळं जणू की जीन्स मानवी शरीरामध्ये कसं कार्य करतात, ते मानवाच्या शरीरामध्ये विविध गोष्टींना कसं निर्माण करतात हे स्पष्ट करण्यास यांच्या संशोधनातून मदत होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, वैद्यकशास्त्राचा पुरस्कार व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन डिस्कवरी ऑफ मायक्रो RNA यासाठी ह्या दोघांना हा पुरस्कार मिळाला आहे, नोबेल पुरस्कार वैद्यकशास्त्रातला 2024. आता भौतिकशास्त्रातला जॉन जे हॉपफिल्ड आणि जेफ्री ई हिंटन. जॉन जे हॉपफिल्ड अँड जेफ्री ई हिंटन. आता ह्या दोघांनी नक्की भौतिकशास्त्रातला कशामुळे दिला आहे पुरस्कार. तर आत्ता जे जगावर राज्य करायला निघाले ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चे पितामह मानले जाणारे प्राध्यापक जॉर्ज हॉपफिल्ड आणि प्राध्यापक जेफ्री हिंटन यांना यंदाचं या भौतिक शास्त्राचं नोबेल पारितोषिक दिलेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी भौतिकशास्त्राचं नोबेल जॉन जे हॉपफिल्ड अँड जेफ्री ई हिंटन यांना दिलेलं आहे. AIचा पाया मानले जाणारे मशीन लर्निंग विकसित करण्यासाठी प्राध्यापक हॉपफिल्ड आणि प्राध्यापक हिंटन यांनी भौतिकशास्त्रातील संकल्पनांचा वापर केल्याने त्यांची निवड या समितीनं केलेली आहे नोबेल पुरस्कारासाठी. या दोघाही शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे 4थ्या औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेलेली असून आज इंटरनेटपासून ते नव्या पदार्थांपर्यंत, औषधांची निर्मितीपर्यंत हे AI काम करू शकतं. ते AI काम करणं शक्य होणार आहे असं या संशोधनातून समोर आलेलं आहे. रसायनशास्त्रातला यावर्षीचा पुरस्कार डेव्हिड बेकर, डेमिस हासाबिन आणि जॉन M. जम्पर. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिके हे ती मानकरी ठरलेले आहेत. डेव्हिड बेकर, डेमिस हासाबिस आणि जॉन जम्पर यांनी काय केलं आहे रसायनशास्त्रामध्ये. यांनी प्रोटीनच्या रचनेचं गूढ जगासमोर आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केले. प्रोटीनची रचना आणि त्याचं जे काय असं ते अधिकाधिक संशोधन यामध्ये त्यांनी केलेले प्रोटीनच्या रचनेबाबत
संगणकीय विज्ञानिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रोटीनच्या रचनेवर एक नवी दृष्टी टाकण्याचं काम यांनी केलेलं आहे। डेव्हिड बेकर यांना संगणकीय प्रोटीन डिझाईन या त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आलेलं आहे की संगणकीय प्रोटीन डिझाईन। डेमिस हसाबिस आणि जॉन एम जम्पर यांनी प्रोटीन रचना अंदाज यासाठी या दोघांना संयुक्तरित्या नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे। तसंच साहित्यामध्ये हान कांग या दक्षिण कोरियामधील प्रसिद्ध लेखिका आहेत। हान कांग यांना त्यांच्या इंटेन्स पोटिक पोर्स या रचनेसाठी 2024 या वर्षातील साहित्यिक नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यांच्या लेखनामध्ये मानवी जीवनातील असुरक्षितता, ऐतिहासिक वेदना आणि त्यांचे परिणाम यांचा प्रभावीपणे वापर केला जातो, मांडलं जातं। असे त्यांचं लेखन आहे। मानवी जीवनातील असुरक्षितता, ऐतिहासिक वेदना आणि त्यांचा परिणाम हे या पुस्तकामध्ये प्रभावीपणे मांडले गेलेले आहेत की त्यांना इंटेन्स पोटिक पोर्स या दक्षिण कोरियाच्या लेखिका आहेत हान कांग यांना साहित्यासाठी हा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे। पुढचा पुरस्कार शांततेसाठी पुरस्कार दिला आहे जपानी संस्था निहोन हिंडाक्यो। ही जपानी संस्था आहे निहोन हिंडाक्यो यांना, या संस्थेला अण्वस्त्र मुक्त जग मिळवण्यासाठी यांनी जो प्रयत्न केलात त्यासाठी अण्वस्त्रांचा पुन्हा कधीही वापर केला जाऊ नये या साक्षीदाराच्या साक्षीने दाखवल्याबद्दल त्यांना हे त्यांच्या विरोधात केलेलं किंवा ते मुक्त करण्यासाठी काय करता येईल त्यासाठी या संस्थेनं काम केलं आहे निहोन हिंडाक्यो। त्यासाठी शांततेचा पुरस्कार या जपानी संस्थेला देण्यात आलेला आहे। अर्थशास्त्रातला डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन या तिघांना मिळून अर्थशास्त्रातला पुरस्कार देण्यात आला आहे। तिघांनी काय केले पहा तर देशाच्या समृद्धीसाठी सामाजिक संस्थांचं महत्त्व यांनी दाखवून दिले। जर कोणत्याही देशाची राष्ट्राची प्रगती व्हायची असेल तर सामाजिक संस्था महत्त्वाच्या आहेत आणि त्या सामाजिक संस्थांचं महत्त्व ह्या तिघांनी अधोरेखित केलेलं आहे। त्यामुळे यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे। डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन। आता अर्थशास्त्रातला जरी नोबेल पुरस्कार हा 1901 मध्ये देण्यात आला किंवा तिथून सुरुवात झाली तरी त्यावेळेस त्यामध्ये अर्थशास्त्राचा समावेश नव्हता। 1901 सालापासून जेव्हा नोबेल पुरस्कार द्यायला सुरुवात झाली तेव्हा याच्यामध्ये अर्थशास्त्राचा समावेश नव्हता। 1969ला अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ स्वीडिश मध्यवर्ती बँक रिक्सने अर्थशास्त्रातील कार्यासाठी हे 6वं नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात केली की त्याआधी अर्थशास्त्रातलं नोबेल किंवा अर्थशास्त्र हा विषयच त्याच्यात इन्क्ल्यूड नव्हता जो 1969ला इन्क्लूड करण्यात आला। भारतातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची नाव यादी त्याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांना 1919 मध्ये साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं। चंद्रशेखर वेंकटरामन 1930 मध्ये भौतिकशास्त्राचं पहिलं नोबेल पारितोषिक मिळालं। मदर तेरेसा त्यांना 1979 मध्ये नोबेल शांती पुरस्कार मिळाला। हरगोविंद खुराना यांना 1968 मध्ये वैद्यकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं। अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं। सुब्रमण्यन चंद्रशेखर यांना 1983 मध्ये भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं। वेंकटरामन रामकृष्ण यांना 2009 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं। तर अभिजित बॅनर्जी यांना 2019 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं। रवींद्रनाथ टागोर, सी.व्ही. रमन, मदर तेरेसा, अमर्त्य सेन, कैलाश सत्यार्थी यांना हा पुरस्कार मिळाला तेव्हा ते भारताचे नागरिक होते। त्याच वेळेस हरगोविंद खुराना, सुब्रमण्य चंद्रशेखर, व्यंकट रामकृष्णन, अभिजित बॅनर्जी हे जरी जन्माने भारतीय होते पण नंतर त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडून दिले। प्रत्येक नोबेल पुरस्कार विजेता ज्याला हा पुरस्कार मिळतो त्याला 3 गोष्टी प्रामुख्याने मिळतात। त्यामध्ये पहिला नोबेल डिप्लोमा म्हणजे एक मानपत्र मिळतं, ते कलाकुसरचं उत्तम उदाहरण असतं।
दुसरं नोबेल पदक दिलं जातं. प्रत्येक क्षेत्रानुसार या नोबेल पदकाचं डिझाईन हे वेगवेगळं असतं. शांततेसाठी नोबेल पुरस्कारावर अल्फ्रेड नोबेल यांचं चित्र इतर पदकांपेक्षा थोडंसं मोठं असतं. मानपत्र, पदक, नोबेल डिप्लोमा दिला, ते मानपत्र, ते एक पदक दिलं जातं आणि त्या दोन्हीबरोबरच तिसरं 90 लाख स्वीडिश क्रोना म्हणजे सध्याच्या दरानुसार जवळजवळ 7.65 कोटी रुपयांचं बक्षीसही दिलं जातं. 90 लाख स्वीडिश क्रोना त्याचं 7.65 कोटी. एका क्षेत्रात जर एकापेक्षा जास्त जणांना नोबेल अर्थशास्त्रामध्ये, भौतिकशास्त्रामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये एकापेक्षा जर जास्त विजेते असतील तर हा निधी विभागूनही दिला जातो. 90 लाख स्वीडिश क्रोना दिला जातो. तो पुरस्कार विजेत्यांनी लेक्चर दिल्यानंतर त्यांना हा निधी मिळतो. त्यांना तिथे बोलवलं जातं, त्यांचे विचार मांडल्यानंतर त्यांना ते पदक, डिप्लोमा आणि हा निधी दिला जातो. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 10 डिसेंबरला हा पुरस्कार सोहळा स्टॉकहोम या ठिकाणी, ओस्लो या ठिकाणी पार पडतो. 2014मध्ये शांततेसाठीचं नोबेल मिळालेली मालाला युसुफजाई ही आत्तापर्यंतची वयानं सर्वात लहान व्यक्ती जिला नोबेल पुरस्कार मिळाला. तिचं वय होतं 17 वर्ष. 17व्या वर्षी मालाला युसुफजाईला हा नोबेल पुरस्कार मिळाला. जॉन गुडइनफ हे वयानं सर्वात ज्येष्ठ नोबेल विजेते होते. 2019मध्ये त्यांना वयाच्या 97व्या वर्षी रसायनशास्त्रासाठीचं नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं. मलाला युसुफजाई 17 वर्ष आणि हे जॉन गुडइनफ 97व्या वर्षी. 1901 ते 2020 या काळात जवळजवळ 57 महिलांना नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलेले. जॉन पॉल सार्त्र व ले ड्यूक थो या दोघांनी नोबेल पुरस्कार नाकारला आहे. हे दोन, जॉन पॉल सार्त्र अँड ले ड्यूक थो या दोघांनी नोबेल पुरस्कार नाकारलेला आहे. मेरी क्युरी अँड ए पॉलिंग या दोघांना 2 वेगवेगळ्या विषयांतील नोबेल मिळालं आहे. मेरी क्युरी यांना, ए पॉलिंग दोघांनाही 2 वेगवेगळ्या विषयातलं नोबेल पारितोषिक मिळालं. क्युरी कुटुंब हे नोबेल पुरस्कार विजेत्याचं कुटुंबच आपल्याला म्हणता येईल, कारण मेरी क्युरीला यांना भेटलं, त्यांचे पती पियर क्युरी यांनाही भेटलं आणि या जोडप्याची मुलगी आयरीन ज्युलियट क्युरी हिला सुद्धा नोबेल मिळालं. एक नोबेल कुटुंबच आहे. आत्तापर्यंत रेड क्रॉस या संस्थेला 3दा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. अशा प्रकारे 2024मध्ये मिळालेली नोबेल पारितोषिके आणि थोडासा नोबेल पुरस्काराचा इतिहास आपण थोडक्यात पाहिला. धन्यवाद.